नमस्कार मित्रांनो. आजारांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि असे आजार झाले तर हॉस्पिटलचा सुद्धा खर्च खूप वाढलेला आहे. कारण साधा ऑपरेशन करायचं म्हणलं तर सहज ₹1,00,000-2,00,000 लागतात. त्यामध्ये काही मोठमोठे आजार असतात आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर असे काही आजार झाले तर त्यासाठी आपल्याला कोणत्या योजनेमधून लाभ मिळवता येतो, त्यासाठी हॉस्पिटल कोणकोणते असतात आणि नेमके या योजनेमध्ये कोणकोणते आजार बसतात की ज्या आजारापासून आपल्याला जे काही खर्च लागणार आहे त्या खर्चाचं प्रमाण हे कमी होतं. मग ते योजना कोणत्या आहेत, त्यामध्ये बसणारे आजार कोणते आहेत आणि हॉस्पिटलच्या बाबत तर या अगोदरच आपण बरेचशा जिल्ह्यातील व्हिडिओ टाकलेले आहेत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या योजनेमध्ये कोणकोणते हॉस्पिटल येतात. ही सर्व माहिती तर आपण यापुढेही सुद्धा टाकणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके या योजनेमध्ये कोणकोणते आजार येतात आणि त्या आजारांचा उपयोग म्हणजे जर आपल्याला गरज पडली तर आपल्याला त्या योजनेचा उपयोग त्या आजारासाठी कसा घ्यायचा आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती म्हणजे आरोग्याबाबत महत्वाची माहिती आहे, त्यामुळे प्रत्येकापर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण कोणाला कधी अशी आरोग्याची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आज आपला खानपान सगळा बदललेला आहे. कारण आपल्या खाण्याच्या वेळा वेगवेगळ्या झालेल्या आहेत. आपण आज खातोय काय यावर आपलं लक्ष नाही आणि या गोष्टीमुळं आपल्याला आरोग्यावर परिणाम होत असतात. त्यामध्ये व्यसनाधीनता आहे. बरेचसे लोक व्यसनी झालेले असल्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या शरीराच्या भागावर परिणाम होतात, वेगवेगळ्या अवयवामध्ये बदल होतात किंवा त्यामध्ये काही आजार निर्माण होतात. मग अशा व्यक्तींना असा जो काही आजार झालेला आहे तर त्या आजाराचं ऑपरेशन करायचं असेल, निदान करायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जा, इतकी गर्दी आहे. जशी एखाद्या देवाच्या ठिकाणी गर्दी असेल तशीच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गर्दी. आता त्यामध्ये तुम्ही एखाद्या हाडाचं दुखणं असेल त्या हॉस्पिटलला जा, तिथेही गर्दीचे. तुम्ही हृदयाच्या बाबतीत असेल तिथेही जा, तिथेही गर्दीचे. तुम्ही साध्या लोकलचे थंडी ताप जरी झाली त्या हॉस्पिटलला जरी गेले तरी तिथं सुद्धा तेवढीच गर्दी आहे. म्हणजे आपण आरोग्यासाठी किती जागृत आहोत हेच यावरून लक्षात येतं. त्यामुळे मित्रांनो, महत्वाची गोष्ट आहे की आज हॉस्पिटलचा खर्च वाढल्यामुळे जर अशी कोणाला गरज पडली की एखादा ऑपरेशन करायचंय किंवा मोठ्या दुखण्याचं काही निदान करायचंय, मग अशा वेळेस आपल्याला यामध्ये कोणकोणते विलाज करता येतात हे माहीत असणं गरजेचं आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला तेच बघायचं. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, यासाठी आपल्याला आयुष्यमान भारत योजना ही यासाठी आहे आणि या योजनेच्या माध्यमातून 5,00,000 रुपयापर्यंतचे मोफत उपचार आपल्याला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मिळत असतात. आता त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणते हॉस्पिटल आहेत त्या संबंधीचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि काही पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही आणखी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि यासाठी जे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड लागतं ते कार्ड कसं डाउनलोड करायचं किंवा त्यासाठी आपण पात्र आहोत का त्या संबंधीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकलेले आहेत आणि त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असेल अशा व्यक्तीला या योजनेच्या माध्यमातून कोणकोणते जे काही असे दुखणे आहेत किंवा रोग आहेत की त्यावर आपल्याला विलाज करता येतो. तर मित्रांनो, त्यामध्ये महत्वाचं आहे की यामध्ये कोणत्या आजारांचा समावेश आहे. तर यामध्ये हृदय रोग आहे, कोरोनरी आर्टरी डिजीज आहे, त्यानंतर हृदय रोग CAD, त्यानंतर हृदयविकार कोणताही असो, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत, त्यानंतर अँजिओप्लास्टी, त्यानंतर बायपास सर्जरी करायची असेल तर ती सुद्धा यामध्ये बसते. आता कर्करोगाच्या बाबतीत म्हणजे आपण ज्याला कॅन्सर म्हणतो त्यामध्ये स्तनांचा कॅन्सर असेल, गर्भाशयाचा कॅन्सर असेल, तोंडाचा, पोटाचा, फुफ्फुसांचा, या कर्करोगांचे निदान या योजनेमध्ये होत असते. त्यामध्ये केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा सुद्धा समावेश झालेला आहे. आता न्यूरोलॉजिकल आजार त्यामध्ये ब्रेन स्ट्रोक असेल, अर्धांगवायू असेल, मेंदूचा ट्यूमर असेल, अपस्मारावरील उपचार, पाठीचा कणा आणि पार्किन्स यांचा सुद्धा समावेश आहे. आता मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचे आजार म्हणजे किडनीच्या संदर्भातले
तर त्यामध्ये जुनाट मूत्रपिंडाचा आजार, ज्याला CKD असं म्हणतात, मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजे किडनी बदलायची असेल तर, त्यानंतर मित्रांनो खडे, पित्ताशयात खडे झालेले असले तर ते खडे सुद्धा, त्यानंतर डायलिसिस, मूत्रमार्गाचे संसर्ग यांचा सुद्धा समावेश आहे. आता यकृत आणि जठरांचे आजार, यामध्ये यकृत सिरोसिस, हिपॅटायटिस B आणि C, त्यानंतर हेपॅटायटिस शस्त्रक्रिया, अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया आणि हर्नियासाठी उपचार सुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिले जातात. आता श्वसनाच्या बाबतीत काही आजार असेल तर त्यामध्ये दमा व्यवस्थापन, COPD, TB असेल, निमोनिया आणि इंटरस्टियल फुफ्फुस रोग ILD साठी कव्हर सुद्धा प्रदान केलं जाते. त्यानंतर ऑर्थोपेडिक्स, समजा हाडाच्या संबंधित काही समस्या असतील तर त्यामध्ये यात कंबर आणि गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया सुद्धा करता येते. फ्रॅक्चर आणि हाडांच्या दुखापती, त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवाताचे उपचार सुद्धा या योजनेमध्ये होतात. तर मित्रांनो त्यामध्ये पुन्हा आणखी आहेत प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र, यामध्ये सामान्य आणि सिझेरियन प्रसूती, हिस्टेरेक्टोमी यांचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे एखाद्या वेळेस सिझर करायचं, आजकाल तुम्ही बघत असाल कोणत्याही जरी स्त्रीचं समजा बाळंतपण करायचं तर नॉर्मल घरी होईच ना, त्यासाठी हॉस्पिटलला न्यावं लागतं. हॉस्पिटलला गेलं की डॉक्टर सरळ सोपाईला सांगतात सिझर करावं लागतं, नसता काहीतरी अडचण आहे. आणि असं म्हणलं की आपण लगेच सिझरला तयार होतो. त्यामुळे ते सिझर सुद्धा या योजनेमध्ये येतं. आणि याशिवाय पुन्हा काही छोटे मोठे आहेत, तर त्यामध्ये भाजलेल्या जखमा असतील त्याचे काय ऑपरेशन असतील, नवजात बालकांची काळजी म्हणजे जन्मलेलं बाळ असेल, काही मानसिक आजार असतील आणि इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया पुन्हा त्यामध्ये काय असतील, त्यामध्ये जन्मजात विकार, माता आणि बालरोग यांची काळजी, त्यानंतर अस्थिमज्जा प्रत्यारोपण, जटिल प्रक्रिया काय असतील, यामध्ये अशा गोष्टींचा समावेश होत असतो. या व्यतिरिक्तही बरेच काही आहेत, मात्र ते आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. जेवढी आज माहिती आपल्याला मिळाली त्याप्रमाणे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मित्रांनो, तुम्ही जर हे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढलेलं नसेल तर आपण लवकरात लवकर आपल्या या चॅनलवर त्या बाबतीचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओवर जाऊन आपण तो व्हिडिओ सविस्तर बघून आपल्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता. त्यानंतर ज्यांचं या योजनेमध्ये नाव नाही तर त्यांनी सुद्धा नाव ऍड करू शकता. त्या संबंधीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. आणि जर आपल्याला माहिती नाहीच मिळाली तर आपण कमेंट करून सुद्धा विचारू शकता. त्या संबंधीची आपल्याला सविस्तर माहिती दिल्या जाईल, कारण हा महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न आहे. आता मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.